रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. आता बघा पाऊस चालू आहे. आता आपली श्रमपाय दिंडी सोहळा तर पाठीमागच असतो. जेवण केल्यानंतर थोडा विसावलेला आहे. बघा त्या ठिकाणी ती माणसं उभी आहेत ना, ते आपल्या सोहळ्यात येत आहे. त्याच्या अलीकडं हा पालखी मार्ग आहे. त्याच्या अलीकडच्या बाजूला बघा हे शेड आहे. या शेडमध्ये आपले लोक बसलेले आहेत. हाय आहे हे बघा. यांना तुम्ही ओळखलाच, हे बाळूदादा आहेत आणि हे रत्नाकर कोराळ आहेत. काल दिवसभर पाऊस नाही आला ना, परवा आला, त्याच्या आदल्या दिवशी आला. म्हणजे आज किती तारीख आहे? 21. 18 आणि 19ला पाऊस आला, 20ला आला नाही. आज सकाळपासूनच गरम होते. गरमच रोज होते ओले. नाही ना, कोण नाही. मी जरा इथं थांबवतो बरं का, थोडं व्हिडिओ काढतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. हे बघा पाऊस चालू आहे. हे बघा आपल्या दिंडीतलं वारकरी बसले आहे. हे सातारा जिल्ह्यातले आहेत, हे ठाणे जिल्ह्यातले आहेत, हे ठाणे जिल्ह्यातले आहेत, हे आपल्या मंचरचे आहेत, हे ठाणे. अरे झोप ना, आराम करायचं, तू उठला काय ना. आणि बाकीच्या दिंड्याचे वारकरी आहेत. आणि बघा पाऊस काय याच्यापेक्षा जास्त पडला तर निघायचं. हा मग तुमच्याकडे सगळी यंत्राची आवडी. हा बोला गलीचे ओढ. हा म्हणजे तुम्हाला आता पांडुरंगाची फार आस लागलेली आहे. आस लागलेली. अहो मग देव इथंच भेटा येईल तुम्हाला. तयार झाली ना. हा हा नाही, आता तुम्ही खरे वारकरी दिसता म्हणून तुमच्या मनामध्ये अशी आस तयार झाली. पण सगळ्या लोकांच्या मनात झाली का? आता मी वारीला आहे ना पंढरपूरचा. नाही काय झालं, तुम्ही आता भजन बिजन करा, तुम्ही परमार्थात मुरलेली माणसं आहेत म्हणून तुमची अशी अर्थ तयार झाली. पण जनरली जी माणसं पहिल्यांदा आल्यात किंवा ज्यांना अजून त्या जास्त म्हणजे परमार्थातली माहिती नाही. हा 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 तेवढा आहे. गोडी लागेल. हा बाबा तुमचं कोणतं गाव? तुम्ही बुलढाण्याचे का? आणि तुमचा काय नंबर आहे दिंडीचा? तुम्ही 2010 मधला आहे का? 9. आणि आम्ही 2010 मधलं 3 आहे. काय करायला पाहिजे? आपण भेटलो होतो ना.
कुठे भेटलो होतो आपण? हा हा, तुम्ही आमच्या पलीकडून बसले होते. तुझ्या बरोबर द्या ना ठेवलं, आणि माया कसं ध्यान राहिलं नाही. अहो त्या दिवशी तर मी लय भिजलो. काय झालं, मी कागद आथरला, लुंगी गुंडाळली, शर्ट काढलं, आणि पाऊस चालू झाला. मग ते कुठं उरकले मला आवरायला. आणि मग पाऊस चालू झाला, तुम्ही कुठे गेलं का? तिथंच उभं होतं. नाही, पाऊस चिच खाली पाऊस चालू झाला, मग तुम्ही लगेच झटकनी बाहेर रोडला आले का? बाबा तुमचं गाव कोणतं? कोणतं गाव? आणि जिल्हा? शेवगाव तालुका. आणि तुमचा नंबर काय आहे? दिंडी 3 नंबर. म्हणजे रथाच्या पुढं का रथाच्या माग का? जगनाडे महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर आहे. मग जगनाडे महाराजांच्या पालखी सोहळ्यात एकच दिंडी आहे ना? हा, एकच ग्रुप आहे. बाबा तुमचं कोणतं गाव? जळगाव. हा, म्हणजे तुम्ही पंढरपूरचे आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातले? देगाव. आणि तुमचा दिंडी नंबर काय आहे? मोकळं चालता काय? मग तुमचं भजन कीर्तन प्रवचन वगैरे होतं का रस्त्याने? आणि जेवणाचं काय करता तुम्ही? असं ना? नाही, जेवायला भरपूर आहे, पण रोज वेगवेगळ्या ज्या ठिकाणी जेवायचं पोट नाही दुखणार का? तुम्ही अजून आजारी पडले नाही ना? हा, तब्येतीला सांभाळ. पण पुढं चालणाऱ्या माणसाला बेसन भाकरी खायला मिळतात का? काही ठिकाणी भेटतात. हा, कोण पैसे मागते? नाही, मला काय म्हणायचं ते नाही. जे अन्नदान करतात ना, आणि मग ते हॉटेलवाले पैसे घेणार ना? पंढरपुरात नाही करीत का? हा, बेसन भाकरी. तसं करते. नाही, मग ते त्यांचा धंदा आहे ना. हा, पण तुम्हाला लोक असे धरून येत असते ना जेवायला घरी? पंढरपूरच्या मार्गावर आहे ना, वारकऱ्यांचे विषय फार प्रेम आहे ह्या लोकांमध्ये. हा, असं वाटत नाही का? वाटलं ना तुम्हाला? तुमचं गाव कोणतं बाबा? अंजनवाडी म्हणून गाव आहे, हिंगोली जिल्ह्यात येते. औंढा नागनाथ. परभणी जिल्हा? नाही, औंढा नागनाथ, हिंगोली जिल्हा. आणि तुमचा नंबर किती आहे? नंबर नाही, आम्ही अशी मोकळ्याची वारी करू. तुम्ही हे बरोबर आहे का? टीव्हीवर नाही, हे लोक बघत आहेत, फेसबुक बघत आहेत. मला काय वाटतं टीव्ही नाही, टीव्ही नाही. बरं, तुमची किती नंबरची वारी आहे ही? गाई झाली वारी. पाय बगैर चप्पलची. बिगर चप्पलची? हो, थांबा. मग तुम्ही पहिल्यापासून बिगर चप्पलची वारी करता? पहिल्यापासून 10 वर्ष झाली. 10 वर्ष. का बरं बिगर चप्पलची करता? ते आमचा नियम आहे. नियम म्हणजे असं ठरलेलं आहे आमचं. म्हणजे तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे का? काही वैयक्तिक लोक? मी माझ्या मनाने ठरवलेलं. हा. मग पायाला काही त्रास होत नाही का? होते मात्र आता काय करता, देवाचं नाव घेत चालायचं. हा, देवाचं नाव घेत चालायचं. काय होते, पालखी मार्ग असला ना त्याच्यावर काही खडे बिडे नसतात, त्यावेळेस ते खडे टोचती नाही. पण तुम्ही आडमध्ये जर शिरला तर ते रस्ते थोडे खराब असतात, तिथं ते खडे वगैरे रुत द्यात. हा,
नाही मी ते पालखी संगत चालतो पालखीच्या हे जगणारे महाराजांच्या सोबत नाही नाही ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत. माऊलीच्या पालखीच्या पण आता पालखी तर फार पुढे गेली असं, मग आता कसं काय जाणार तुम्ही? आता चलायचं वरचं वरचं झाला टाइम हा हा. कपडे घेतले. हम्म. आणि शे बने कशाचे कयादू अमृतधारा महादेव मंदिर. महादेव मंदिर आमच्या हिंगोली जिल्ह्यात आहे. हा ते संतोष बांगर आहे ना हा हा. आमदार साहेब त्याने कवर काढलेली त्यांनी दिलेलं आहे का त्या तुमच्या कावड यात्रेच्या वेळेस? कवर यात्रा. हम्म. संतोष बांगर आम्ही भेटलो होतो. हो ते आम्ही बांगरच आहे. बरोबर पाहुणेच आहे आपल्याला. नाही ना, आम्ही इकडचे पुण्याचे आहेत. बरोबर हो आता सोयरे झाले की पाहुणे. ते आम्हाला म्हटले होते तुम्ही ना आपण एकच भाव घे. हो हो. आहे चांगलं आहे चांगलं आहे. तुमचं कोणतं बाबा गाव? नांदेडवरून. तालुका कोणता? तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. मुदखेड का? ते अशोक चव्हाणचं गाव. हा हा. पेरण्या वगैरे झाल्यात का गावाला? अर्धवट झाले तर अर्ध राहिले. म्हणजे पाऊस झालता का तुम्हाला? थोडा भर झाला. 2-3 इंच जमीन भिजली होती. हा हा. थोडं काही लोकांनी पेरून टाकले. हम्म. पुन्हा पाऊस थांबला, पुन्हा एक डबल पेरावं लागते. काही तुम्ही काय काय तुम्ही पेरलं का? हो पेरलं. काय काय पेरलं? सोयाबीन पेरला, कापूस लावला, तूर लावली. सोयाबीन, कापूस, तूर हो. हे 3 वाण पेरलं. नाही नाही, हाय कालपासूनच लय पाऊस सांगितलेला आहे. उलट आता येळ आली तर पाऊस भरपूर येईल. येईल. हा हा. बाबा तुमचं गाव कोणतं? पंढरवाडी, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. मग तुम्ही बी नांदेड जिल्ह्यातले? एकच मतदारसंघात. हा हा हा. बरोबर. चालेल चालेल. भोकर मतदारसंघ मुदखेड सेपरेट मतदारसंघ नाही का? नाही. मुदखेड तुटला ना, आता भोकर झाला. असं असं. बघा आता पाऊस वाढलेला आहे. आता लोकांची लगबग होईल जाण्याची. बघा ते झेंडेवाले चालले, त्यांनी काय अंगावर काय पांघरलं नाही. आम्ही मनसरच आहे, पिंपळाव खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. फेसबुकला आहे ना, आता कसं झालं, आपण आपल्या लोकांना वारी कळायला पाहिजे. काय होतं, वारी करणं एवढं सोपं नाही. गावाकडच्या लोकांना वाटतं काही खायला म्हणून जातात. नाही नाही, ज्याला परमार्थाची आस नाही ना गावाकडं, त्यांना तसं वाटते. पण वारी करणं किती अवघड आहे हे सुद्धा लोकांना कळायला पाहिजे. आणि शिव काय करतो. आणि तरुण पोरांना कळायला पाहिजे ना वारी म्हणजे काय, त्याच्यातून काय शिकायला मिळतं. धर्म जागृत झाला पाहिजे. हिंदू धर्म जागृत झाला पाहिजे. सांगा बरं बाबा, वारीपासून आपल्याला काय काय शिकायला मिळतं? काय काय होतं आपल्याला धर्म शिकता येते. हा. धर्मामुळे आपली जागरूकता वाढते, एकाग्रता होते, संघटित होऊ शकतो म्हणून. हा. पुढे फायदे होतात. नाही नाही, वारीमुळे ते बरोबर आहे, पण वारीमुळं संस्कार चांगले घडतात. हो ना. अहो आपल्या हिंदू मुलांना आता जेवढी वाईट व्यसनी लागलीत ना, हा हा. त्या आई वडिलांनी हाताला पकडून मंदिरामध्ये दर्शनाला काही जरा नेले, त्याची परंपरा चालू होईल. आई वडील जर त्याला नेत नसतील देवालयामध्ये, तर त्याचे परिणाम काय होतो? त्याच्यावर मग वेगळेच परिणाम, म्हणजे त्याच्यावर संस्कार वेगळे होणार. वेगळे होणार. त्यासाठी आई वडील अगोदर जागृत पाहिजे, तर त्यांची मुलं जागृत होणार. आई वडिलांची लाईन वेगळी तर मग मुलांची लाईन वेगळी होणार की नाही? हो हो हो, बरोबर बरोबर. लहानपणापासूनच वडील या वळण इंद्रियाचा काळ, इंद्रियाला पहिल्यापासून वळण पाहिजे. आता मुस्लिम लोक बघा तुम्ही, 5 वर्षापासून नमाज पडायला शिकतो, 5 टाइम नमाज पडतो. तसं आपल्या लेकरांना आपण शिकवलं पाहिजे. बरोबर. हिंदू धर्माचं जागरण. तुमचा मुद्दा अगदी 100% रास्त आहे. बरं चालेल गरज आहे. चालेल चालेल. तुम्हाला याच्याविषयी ईश्वराविषयी काय सांगता येईल का? रास्ता आहे ना ईश्वराविषयी. मला सांगा, आता आपण सगळे पंढरपुरात निघालो आहोत हो. देवाच्या भेटीसाठी. हो. आता देवाची भेट म्हणजे ईश्वराचा तुम्हाला अनुभव आला पाहिजे. हो ना. तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? आपण आपल्या इमानदारीने चालायचं.
ईश्वर म्हणजे आपल्या पैशाचं आहे. हम्म, आपण लोकांचे धुरे फोडायचे नाही, हम्म, आपल्या लोकांना फोडू द्यायचे नाही, हम्म, सत्य घटनेवर चालायचं, बेईमानगी करायची नाही. ईश्वर म्हणजे हेच. चालत्या बोलत्या माणसामध्ये ईश्वरच बघायचं, हा 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 हीच खरी ईश्वर भक्ती. हम्म, हम्म. पंढरीला जाऊन वाऱ्या करून लोकांची धुरे फोडणं, चोऱ्या करणं, याच्यामध्ये वारीत काय मतलब आहे? खरंय खरंय बाबा, अगदी 100% खरं बोललं. काय बोलणार आहे? किमान वारीला येणाऱ्या माणसांनी गावाकडे गेल्यानंतर कोणता बाण तरी फोडू. हा, बाण फोडायचा नाही. हा हा फोडायचाच नाही बाण, आपलाही कोणाला फोडू द्यायचा नाही, त्याचाही फोडायचा नाही आपण. हा हा हीच खरी वारी आहे. अहो, किती वाऱ्या इथं 100 वाऱ्या करा, हम्म. लोकांचा बांध फोडल्यावर वारी काय पाहून आहे का? नाही 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 बिलकुल नाही. सत्य चालायचं, सत्य बोलायचं. आणि जो माणूस व्यसनी आहे हो ना. त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? सांगा ना दादा. व्यसनी बाबतीत तर आपण आपल्या मुलांना पहिल्यापासूनच थोडं वळणावर ठेवणार. आई वडिलांनी हम्म. आपली मुलं काय करायली, कुठं चाललीत, कोणासोबत चालली, त्याच्यावर आपण थोडं विचारमंथन केलं पाहिजे. हा 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 व्यसनी मुलासमोर आपल्या मुलाला पाठवू नये. हम्म. नाही नाही, मला असं म्हणायचे, समजा आता आपल्या वय, आता तुमचं वय फार 50च्या पुढे गेलं, पण जी 30-35च्या वयाची मुलं आहे किंवा 40च्या, हो ना. ती जर व्यसनी असेल हो ना. तर त्यांना व्यसनापासून दूर कसं थोडं अवघडच आहे ना ते, हा? थोडं अवघडच आहे व्यसनापासून दूर होणं. आता लहानपणी आपण मुलांना समजा, आपण जर म्हणजे माळकरी असेल, हो ना. वारकरी संप्रदायाला आपण 100% वाहून घेतला असेल, हो ना. तर आपल्या म्हणजे आपल्या गळ्यात तुळशी माळ राहणार, हो. आपल्या मुलांच्या गळ्यात आपण टाकणं योग्य आहे. हा हा, पण आपल्या गळ्यात नसली आणि आपली मुलं जर भविष्यात व्यसनी झाली तर त्यांनी मग ते कसं काय, आता ते कोडं सोडवायचं कसं? पण ते अवघड आहे ना ते. हा. आई वडिलांनीच अगोदर लाईन लावायला पाहिजे हा. कुठल्यातरी मार्गाला. हम्म. आता हे काय होते, आपला मुलगा चालला दुसऱ्या मुलासोबत, हा कोण्या मुलासोबत चालला, याच्यावर आपलं बारकाईने लक्ष पाहिजे त्याच्यावर. हम्म. आपला मुलगा काय करतो, शेतात तर कोणासोबत जातो, पार्टीत कोणाच्या बसतो, बरं. लक्ष पाहिजे. हा, मला काय म्हणायचे बाबा, सध्या तुम्ही जी समाजात तरुण मुलं पाहता हो ना. किंवा समाज जो पाहता, हो ना. त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे? समाजात फार म्हणजे योग्य मार्गाने चाललाय का, फार बिघडलेलं आहे का? यांना आता काहीतरी परिवर्तन घडवायला पाहिजे. परिवर्तन घडायलाच पाहिजे. लोक व्यसनी होण्याकडे जास्त कौल आहे लोकांचा, हम्म. तिकडे न जायला पाहिजे. आपलं आर्थिक नुकसान आहे, शारीरिक नुकसान. हम्म. अरे मुलांना बायका न मिळायचं कारणच हे आहे. हम्म. व्यसनी झाल्यामुळं मुलांना मुली कोणी देत नाही. हम्म. जो मुलगा काम करतो, हम्म. 2 पैसे कमवून आणतो, त्याच मुलाचा विचार होत आहे. बाकी मुलं तर असे हजारोनं रस्त्याने फिरत. नाही नाही, तो एक मुद्दा आहे. ते तुम्ही म्हटले मुलांना मुली मिळत नाही, त्याच्या मागे दुसरे कारण आहे. हो ना. काय झालं? हा हा, झाली लोक बघतील, 2-4 हजार लोक बघतील समजा एवढं. नाही नाही, काय होते, तरुण पोरांना आहे ना गोष्टी कळायला पाहिजे. बरं, भेटू आपण. हो हो. बघा या खड्यांवरून चालायचं. अहो मी इथं होतो. मला काय झोपत मी उठलो गेलो सर. पाऊस येत होता का? मग काय नाही नाही, पावसात तुम्ही पुढे कशाला जायचं? कशाला जायचं? समजा तिथं कोणी गाड्या दिसानी 2 दिवसांनी गाड्या पुढे जातात ना, आपली गाडी पुढे जाते. बर, चालत हा. इकडे येतील आणि तिकडे पुढे जायचं. हे बघा मामा आहेत आपले. मामा अगदी गाढ झोपेत गेले होते आणि पाऊस चालू झाला आणि मामाला वाटलं माणसं कुठे गेली. तसं काही घाबरायचं नाही, माणसं इथंच असतात. फक्त असं थोडं हे घ्यायचं, काय म्हणतात त्याला,
बघा आता पाऊस उघडलेला आहे. सगळा पालखी सोहळा आता विसावल्यानंतर चालू झालेला आहे. श्रीराम पायदिंडी सोहळा आता चालू झालेला आहे. रामकृष्ण 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 रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण. कोणतं गाव माऊली तुमचं? आमचं गाव मुरबाड. मुरबाडचे का? बरोबर. चला दिंडी जाईल पुढं, हा आपण राहू माग. गेल्या वर्षी होते का तुम्ही? हा. मग आता अजून किती लांब जायचं आपल्याला? आता काय आता मला वाटतं तरी 7-8 किलोमीटर असेल. 7-8 किलो. आज सकाळपासून किती चाललो आपण? तरी बरी चाललो 13-14 झालं असेल. नाही नाही, हा? अहो आजचं सगळं अंतर 14 किलोमीटर आहे. सगळं टोटल? हा हा. नाही नाही, जास्त आहे. जास्त आहे, जास्त जास्त आहे अंतर. अंतर जास्त आहे. किती अंतर आहे? बाहेरून आलो राहून आपण ते 3 किलोमीटर ते वाढले. हम्म. तरी आजचं अंतर आहे ना 17-18 किलोमीटर आहे. काय नो आता त्याला. हा 18 ना, 18 किलोमीटर. हा 20 किलोमीटर. 2 काय जास्त असेल. 20 किलोमीटर झालं. आता पुढं ते लेफ्ट साईडला असेल ना गावी आपल्याला. डाव्या बाजूला. हा. नाही नाही, तुम्ही तज्ञ माणसाला विचारा. माझे माहिती प्रमाणे डाव्या बाजूला आहे, पण तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाला विचारा. कारण 2 वर्षापूर्वी मीच चुकलो होतो. मी वेळापुरात गेलो आणि तिथून माग आलो ना, अंधार पडला होता. आता मुक्काम कुठे? आलंच नाही का? इथं आलंच नाही. तुम्ही ते काल नंबर दिला ना, तो होतं सगळं येते. त्याचे तुम्ही पाहिले का पाहिलं त्यांनी. तुमच्या मुलांनी? हा नाही नाही, ते स्टेटसला सगळं दिसत आहे. सर्व सर्व त्यांनी ते पण इकडे पाठवलं पण तिकडे त्यांनी. तो पांडुरंग पाटील का? हा, त्याला मी पाठवते. तेच सगळं त्यांनी मला फोन आला होता ना, हा हा. तो बोलतो जे होते ना ते ताबडतोब येते मला. हम्म. मूर्त घेते मापसूट काढा. काय म्हटल्या? मूर्त घेते मापसूट काढा. मी कधी? आता घेते.
नाही नाही, व्हिडिओ चालू राहील, फोटो नाही काढता येणार. हा, फोटो आहे ना, फोटोला माणूस उभं राहायला लागत, तेव्हा फोटो येतो. मला मूर्त यायची देवाची ना, फोटो काढा. फोटो नाही काढता येणार, फोटो संध्याकाळी काढता येतील. हे कसं आहे, आता हा व्हिडिओ चालू आहे, पण चालू व्हिडिओ मध्ये तुमचं येईल, मूर्ती घेतल्या तुमचं येईल फोटो. हा मग येऊन जाईल. मग चालू मध्ये आले काय फरक पडतो? उलट चालू मध्ये द्या पण हो जण आज पावसाने आपल्याला काही ट्रबल नाही झाली. हा, पाऊस व्हायला पाहिजे. आपलं जेवण झालं, आराम चालू होता आणि पाऊस आला. पाऊस आला, चांगला मस्त पाऊस झाला, पण थोडा जेवण व्यवस्थित, सगळं पाणी व्यवस्थित, सगळे नियोजन व्यवस्थित, एक नंबर नियोजन आहे आपलं. आपल्या दिंडीचं एक नंबर. नाही नाही, हे एक नंबर नियोजन तुम्ही जे म्हणता. मग हे जे आपले संचालक मंडळ आहे हा, त्यांच्यामुळे होतं का? सगळे लोक अजून सगळे त्यांना लोक सगळे. हातभार लावित. संचालक मंडळ, बाहेरगावची मंडळी, दिंडी चालणारी, सगळे दिंडी आपली म्हणून चालतात. हा हा, सगळी दिंडी आपली म्हणून चालतात. बरं, याच्यात काय सुधारणा करायची गरज आहे का? हा, करू ना सुधारणा, पुढल्या वेळेस सुधारणा करू ना. नाही नाही, म्हणजे ज्या ज्या कमतरता जाणवल्या तुम्हाला. ते आहे, आपल्याला पास द्यायला पाहिजे लोकांना. ठराविक जेवढी लोकांना आयडेंटिटी द्यायला पाहिजे. आयडेंटिटी द्यायची आणि दिंडीमध्ये किती माणसं पाहिजे तेवढीच हे करायची. 400 घ्यायची का 500 घ्यायची का 300 घ्यायची का 600 घ्यायची, ते नियोजन करून करायला पाहिजे. हा 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 लाईन चालली पाहिजे. हा, ह्या सगळ्या गोष्टी त्या बसून धरून चालल्या पाहिजे. काय होतं, बरं, दिंडीत एक डॉक्टर ठेवायला पाहिजे. ते तुम्हाला डॉक्टर आहे सरकारी आपल्याकडे, पण एक ठेवायला लागेल. खाजगी नका तुम्हाला परवडायचं नाही. खाजगी आपल्याला नाही ना, खाजगी ठेवावं लागेल. खाजगी ठेवायचं बरं. तुम्हाला माहित आहे का किती बाया माणसं अंगावर आजार काढलं? नाही डॉक्टर ठेवू आपण, पण ते पहिलं आहे ना, पहिले नियोजन झाल्यावर डॉक्टर ठेवायचं, लास्ट डॉक्टर. मेन आपल्याला लाईन लावायला पाहिजे चालताना. हा, पहिलं वळांना, हा पहिलं वळांना लाईनीचं कोण 5-5 माणसांच्या लाईनी लावायला पाहिजे. कोण चालते थोडंफार होते ते कमी सरळ, पण कसं आहे ते पुढल्या वर्षी ते आपण नियोजन लावू सगळे मंडळ बसू. एकदम व्यवस्थित. एका गावावर निघून द्यायचं. रामकृष्ण हरी. मला एकच वारी करायची, मला एकच वारी करायची आता. बरं का, एकच वारी करायची. आपली सेपरेट गाडी घेऊन चालणार. काय चालणार? हा, आता पण 12,000 काय चालू, जास्त नाही करायचं, ते नाही करायचं. काय झालं काय झालं? पाहिला उभा कसा राहिला विटेवरी पुढे बघा पुढे बघा.
रामकृष्ण रामकृष्ण. तुम्ही लय माग राहिले पाठीमाग असं ना. हा ह्या बघा पाठीमाग अजून 3 वारकरी राहिलेत. हे बघा 3 वारकरी राहिलेत आपले. ह्या 2 वारकरी महिला आहे. रामकृष्ण रामकृष्ण.